महापालिकेच्या जिजामाता प्रसूतिगृहात बुधवारी एका नवजात बालकाचा मृत्यू झाला। या प्रकरणाची चौकशी होईल आणि दोषींवर कारवाई होईल असे आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी सांगितले। जिजामाता प्रसूतिगृहात बुधवारी एका महिलेला दाखल करण्यात आले होते। प्रसूतीनंतर नवजात बालकाची तपासणी आणि उपचारात डॉक्टर आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केले, त्यामुळे बालकाचा मृत्यू झाला असा आरोप अजित कुलकर्णी यांनी केला। या प्रकरणावर रुग्णालयाच्या आवारात बराच वेळ गोंधळ सुरू होता। पोलिसांनीही हस्तक्षेप केला। मनपा आरोग्य अधिकारी राखी माने यांनी जिजामाता प्रसूतिगृहात येऊन घटनेची चौकशी केली। या प्रकरणाची एका समितीकडून चौकशी होईल, यात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल असे आश्वासन आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी दिले। आज जिजामाता प्रसूतिगृहात जी घटना घडली आहे ती अत्यंत दुर्दैवी पण म्हणू आणि दुःखदायक पण आहे की एका बालकाचं इथे सर्व प्रेझेंट असताना मृत्यू होणं हे एक खेदजनक म्हणजे चिंताचे जनक तर आहेच, परंतु खेदजनक पण बाब आहे। तर ह्या बाबतीत मी त्या परिवाराचं सांत्वन करेल आणि शिवाय ह्या विषयाची सर्व सविस्तर माहिती मी आता घेतलेली आहे। त्यावर आम्ही एक कमिटी नेमणार आहोत। त्या कमिटीमध्ये जे पण दोषी आढळतील, मेडिकल ऑफिसर असो, सिस्टर असो, मावशी असो, त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल। नातेवाईकांचा असा आरोप आहे की डिलिव्हरी समय डॉक्टर नव्हते। याची आम्ही चौकशी करूयात। डॉक्टर कुठे होते, का प्रेझेंट नाही, का नसून पण का आले नाही, याची आम्ही चौकशी करणार आहोत सखोल। आणि जर आम्हाला डॉक्टर जरी दोषी आढळले तर आम्ही कारवाई कडक करणार आहोत त्यांची।